नमस्कार भावांनो, जे कॉईनवरील प्रश्न पेपरला येतात ना दाद्या, त्याची एकदम कडक ट्रिक देतोय. काय म्हणले प्रश्नात? एका पिशवीमध्ये 4 3 2 या प्रमाणात 50 पैसे, 25 पैसे आणि 20 पैशाचे नाणे आहेत. जर ह्या सगळ्यांची एकूण किंमत 441 रुपये असेल तर 25 पैशाचे नाणे किती? मला सांगा प्रमाण किती दिले? 4 3 2. मग मला सांगा 50 पैशाचे 4 कॉईन आहेत म्हणजे किती रुपये झाले? 2 रुपये. 25 पैशाचे 3 कॉईन आहेत म्हणजे 25 × 75 0.75 रुपये. 20 दोन्ही 40 म्हणजे किती झालं? 0.40 झालं. किती झालं? 0.40. ह्या सगळ्यांची बेरीज कर, किती आलं? 3.15. 3.15 ची किंमत किती आली दादा? 441. तर एकाची किंमत काढा. 441 भागिले 3.15 आहे. 0.15 पॉईंट नंतर 2 घरा आहे ती वर 2 शून्य देऊन टाकल्या. ओके दादा. आता कशाने भाग घालो? 21 न. 21 1 21, 10 राहिले, 10 वर घेतले 5. 21 5 105. 21 दोन्ही 42 राहिले 2, 2 वर घेतले 1. 21 1 21, 2 शून्याला 2 शून्य. 15 न भाग घालवा. 15 1 15, 21 मधनं 15 गेले 6, 6 वर घेतले 0. 15 चौक 60, शून्याला 0. एकाची किंमत 140 आहे. आपल्याला प्रश्नात काय विचारले तर 25 पैशाची नाणी किती आहेत? 25 पैशाची नाणी किती आहेत? 3. एकाची किंमत किती आहे? 140 गुणिले 3 किती असते? 420. ऑप्शन नंबर सेकंड. भावांनो, ट्रिक कशी वाटते एकदा कमेंट मध्ये सांगा आणि याचं उत्तर आहे ना दाद्यांनो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.